15 मे नंतर मीन राशीच्या जीवनात एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी बदलाची सुरुवात होते. ग्रहस्थिती सूचित करते की आतापर्यंत दडलेले काही सत्य, काही भावना, काही व्यवहार आणि काही नातेसंबंध अचानक उघड होऊ शकतात. हे सत्य तुम्हाला अंतर्मुख करेल, तुमचे निर्णय बदलतील आणि पुढील काही महिन्यांची जीवन दिशा निश्चित करेल. या काळात चंद्र, गुरु आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या मनोविश्वावर आणि बाह्य घटनांवर एकाच वेळी परिणाम करतील. नंबर 1 आहे, एखाद्या व्यक्तीबद्दलचे खरे स्वरूप समोर येईल. या काळात तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागणुकीत सूक्ष्म बदल जाणवतील. बोलण्यात विसंगती, दिलेली आश्वासने न पाळणे किंवा इतरांकडून मिळालेली माहिती यामुळे तुम्हाला संशय येऊ शकतो. हे सत्य अचानक धक्क्यासारखे वाटेल, कारण तुम्ही त्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला असेल. गुरुच्या दृष्टीमुळे सत्य लपून राहत नाही. या प्रसंगामुळे तुम्ही लोकांबद्दल निर्णय घेताना अधिक सजग व्हाल. नंबर 2 आहे, जुना आर्थिक व्यवहार किंवा उधारीचा विषय पुन्हा पुढे येईल. पूर्वी केलेला एखादा व्यवहार, दिलेले पैसे, कर्ज किंवा गुंतवणूक यासंबंधी चर्चा पुन्हा सुरू होईल. कदाचित तुम्हाला जुन्या कागदपत्रांचा आधार घ्यावा लागेल. राहूच्या प्रभावामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून प्रत्येक गोष्ट पुराव्यांसह स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. हा विषय काही काळ मनावर ताण निर्माण करू शकतो, पण योग्य नियोजन केल्यास तो तुमच्या फायद्यात जाईल. नंबर 3 आहे, कुटुंबात दडवलेली एखादी गोष्ट उघड होईल. घरातील एखादा जुना विषय जो आत्तापर्यंत दडवून ठेवला होता तो अचानक समोर येईल. यामुळे काही गैरसमज किंवा वाद निर्माण होऊ शकतात. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक वातावरण अस्थिर राहू शकते. यावेळी शांत राहून दोन्ही बाजू ऐकणे आणि तटस्थ भूमिका घेणे तुमच्यासाठी हितावह ठरेल. नंबर 4 आहे, मनात अनेक दिवसांपासून चालू असलेला संभ्रम अचानक दूर होईल. तुमच्या मनात एखाद्या निर्णयाबद्दल बराच काळ गोंधळ चालू असेल. या काळात अचानक अशी घटना घडेल किंवा अशी माहिती मिळेल की तुमचा संभ्रम पूर्णपणे दूर होईल. तुम्ही ठाम निर्णय घ्याल आणि त्याबद्दल मनात शंका उरणार नाही. हा मानसिक स्पष्टतेचा क्षण तुमच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नंबर 5 आहे, कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या विरोधात गुपचूप काम करत आहे हे लक्षात येईल. कार्यक्षेत्रात एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळे निर्माण करत आहे किंवा तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला लक्षात येईल. छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास हे संकेत स्पष्ट दिसतील. शनीच्या प्रभावामुळे संयम ठेवून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे. घाईत प्रतिक्रिया देऊ नये. नंबर 6 आहे, आरोग्याबाबत दुर्लक्ष केलेली छोटी समस्या अचानक मोठी वाटेल. एखादी लहानशी शारीरिक तक्रार जसे की डोकेदुखी, थकवा, पोटातील त्रास किंवा झोपेचा अभाव अचानक जास्त जाणवू लागेल. ही समस्या नवीन नसून पूर्वीपासून असू शकते, परंतु आता ती तुमचे लक्ष वेधून घेईल. वेळेवर तपासणी आणि विश्रांती घेतल्यास मोठा त्रास टळेल. शरीराकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 7 आहे, जुने मित्र किंवा ओळखीचे लोक पुन्हा संपर्कात येतील. अनेक दिवस संपर्कात नसलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधेल. या भेटीतून किंवा संभाषणातून एखादी नवीन संधी, माहिती किंवा भावनिक आधार मिळेल. गुरुच्या प्रभावामुळे हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जुन्या आठवणींमुळे मन प्रसन्न होईल आणि भविष्यासाठी नवीन दिशा मिळू शकते. नंबर 8 आहे, एखादा गुपित संदेश, कॉल किंवा माहिती तुमचे विचार पूर्णपणे बदलून टाकेल. या काळात अचानक आलेला एक फोन, मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमच्या मनात मोठा हलकल्लोळ निर्माण करेल. ही माहिती एखाद्या नात्यांबद्दल, कामाबद्दल किंवा भूतकाळातील एखाद्या घटनेबद्दल असू शकते. तुम्ही आत्तापर्यंत ज्या समजुतींवर विश्वास ठेवला होता त्या समजुती ढासळू शकतात. त्यामुळे पुढे कसे वागायचे याचा तुम्ही नव्याने विचार कराल. नंबर 9 आहे, प्रेमसंबंध किंवा वैवाहिक नात्यातील दडवलेल्या भावना बाहेर येतील. नात्यातील न बोललेले प्रश्न, दडपून ठेवलेले भावना आणि गैरसमज या काळात वर येऊ शकतात. दोघांनाही स्पष्टपणे बोलण्याची गरज भासेल. काही क्षण तणावाचे असतील, परंतु हा संवाद नात्याला नव्याने समजून घेण्याची संधी देईल. चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक प्रतिक्रिया तीव्र असू शकतात, म्हणून शांतपणे संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल. नंबर 10 आहे, मे नंतर अचानक आलेली एखादी बातमी मानसिक धक्का देईल, पण तीच पुढील वाटचालींसाठी आवश्यक ठरेल. एखादी बातमी किंवा घटना सुरुवातीला अस्वस्थ करेल. कदाचित ती तुमच्या अपेक्षांच्या विरुद्ध असेल, परंतु काही दिवसात तुम्हाला जाणवेल की हीच घटना तुमच्या जीवनात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. हा धक्का तुमची विचारसरणीच बदलून टाकेल. नंबर 11 आहे, प्रवासाचा अचानक वेग. अनपेक्षित कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास कामासाठी, कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी असू शकतो. प्रवासादरम्यान तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि काही गोष्टींचा नव्याने विचार करण्याची संधी मिळेल. हा बदल तुमच्या मनस्थितीसाठी उपयुक्त ठरेल. नंबर 12 आहे, आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. घटनांच्या घडामोडींमुळे तुमचे मन अस्थिर होऊ शकते आणि तुम्हाला आतून शांततेची गरज जाणवेल. तुम्ही देवपूजा, ध्यान, मंत्रजप किंवा एकांत शोधण्याकडे वळू शकता.
गुरुचा प्रभाव तुम्हाला अंतर्मुख करून जीवनाचा खोल अर्थ समजून घेण्यास मदत करेल. नंबर 13 आहे, एखादे जुने अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. भूतकाळातील एखादे काम जे विविध कारणांनी अपूर्ण राहिले होते ते पूर्ण करण्याची वेळ येईल. हे काम पूर्ण झाल्यावर तुमच्या मनावरील ओझे हलके होईल, तुम्हाला समाधानाची जाणीव होईल आणि पुढील कामांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नंबर 14 आहे, तुमच्या स्वभावातील एक कमकुवत बाजू तुम्हाला जाणवेल आणि ती सुधारण्याचा निश्चय कराल. या काळात आत्मपरीक्षणाची भावना प्रबळ राहील. तुम्हाला स्वतःच्या एखाद्या सवयीची, स्वभावातील कमतरतेची जाणीव होईल. ती सुधारण्यासाठी तुम्ही ठोस पावले उचलण्याचा विचार कराल. हा बदल तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी फायदेशीर ठरेल. नंबर 15 आहे, समोर आलेले सत्य तुम्हाला स्वतःपासून लपवता येणार नाही. या संपूर्ण काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे सत्य कळेल ते तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही. ते सत्य तुमच्या निर्णयांवर, नात्यांवर आणि जीवनदृष्टीवर परिणाम करेल. हे सत्य स्वीकारल्यानंतरच तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात होईल. या दिवसात भावनिक आवेग, गोंधळ आणि विचारांचा भडीमार होऊ शकतो, परंतु संयम, निरीक्षण आणि शांत निर्णय तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील. मीन राशीसाठी हा काळ कठीण वाटला तरी तो भविष्यातील स्थैर्य आणि स्पष्टतेचा पाया घालणारा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.